5 वर्षापूर्वीचा काळ आपण आठवा। 2009च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लातूर शहरामधून कोणाला उमेदवारी मिळणार याचे अनेक तर्क वितर्क रात्री उशिरापर्यंत आणि मग पहाटे अमित विलासराव देशमुख यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली। लातूर ग्रामीण मध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना उमेदवारी द्यावी अशी 2009 मध्ये आग्रहाची मागणी होती। इथं कुणीही नाकारू शकणार नाही। आमच्या सगळ्या सहकार्यांना माहिती आहे, आबासाहेब पाटील इथं आहेत, SR देशमुख इथं आहेत। पक्षाने निर्णय केला की आदरणीय वैजनाथ शिंदे यांना लातूर ग्रामीणची उमेदवारी द्यावी। त्याचा खुल्या मनाने आम्ही सगळ्यांनी स्वीकार केला आणि साहेबांनी जे आता सांगितलं की लातूर ग्रामीणचा उमेदवार हा लातूर शहरच्या उमेदवारापेक्षा जास्त मतानं निवडून यावा ते आपण शिरसावंद मानलं आणि तसेच निकाल 5 वर्षापूर्वी या लातूरमध्ये लागलेले आपण पाहिले। आणि आजही काय परिस्थिती आहे, काय चर्चा होती गेली 8-15 दिवस की लातूर ग्रामीण मध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना उमेदवारी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे। धीरज देशमुखांना उमेदवारी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे। पक्षाने निर्णय केला की आमचे स्नेहित त्रिंबक भिसे यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही त्या खुल्या मनानं त्रिंबक भिसे यांची उमेदवारी स्वीकारलेली आहे। हे सुद्धा मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावंसं वाटतं। पक्षाने एकदा आदेश केला, पक्षाने एकदा निर्णय केला की तो निर्णय शिरसावंद मानून आज औशामध्ये बसवराज पाटीलजी उभे आहेत, लातूर शहरामधून मी उभा आहे, निलंग्यातून अशोकराव पाटील निलंगेकर उभे आहेत, अहमदपूर चाकूरमधून विठ्ठलराव माकडे उभे आहेत, उदगीरमधून आमचे रामकिशन सोनकांबळे उभे आहेत, लातूर ग्रामीणमधून आपले त्रिंबक भिसे उभे आहेत। हे सगळे काँग्रेसच्या आणि साहेबांच्या विचाराची माणसं आहेत। आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या विचाराची माणसं आहेत, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या विचाराची माणसं आहेत, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचाराची माणसं आहेत। आणि हम सब एक हैं, हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे।